अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 30 एप्रिल 2025 आणि उद्या आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, अत्यंत महत्त्वाचा किंवा अत्यंत प्रभावी हा दिवस आहे। बरेच जण काय करतात की बऱ्याच जणांना काही काम करायचे असतात, शुभ काम, पण ते चांगल्या मुहूर्ताची वाट बघत असतात। तर हा एक असा मुहूर्त आहे ज्याला आपण मुहूर्त बघायची आपल्याला वेळ पडत नाही, म्हणजे पूर्ण दिवस हा चांगलाच मुहूर्त असतो आणि पूर्ण दिवसभर आपल्याला काही खरेदी वगैरे करायची असेल तर आपण दिवसभर कोणतीही खरेदी करू शकतो। पण त्या दिवशी सोनं खरेदी करायला अत्यंत म्हणजे शुभ मानलं जातं। त्याच्यामुळे जर बघा यथाशक्ती आपल्याला माहिती आहे की सोन्याचा भाव खूप आहे आणि प्रत्येकाला खरेदी करणं शक्यच नाहीये, पण मी सगळ्यांना सांगेल की थोडंसं का होईना तुम्ही सोनं खरेदी नक्की करा। बघा हे शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये सोनं त्या दिवशी खरेदी केलं तर आपल्या घराची सुख समृद्धी वाढत असते, आपल्या घरामध्ये धनाची आहे ती भरभराट होत असते आणि जे काही सोनं आहे त्या सोन्यामध्ये आपल्या वाढ होत असते। त्याच्यामुळे कारण तुम्ही इतर वेळेस पण खरेदी करतात आपण, कारण आपले जे जशी सेविंग होईल तसं आपण खरेदी करतोच, पण अशा शुभ मुहूर्ती जर तुम्ही खरेदी केलं तर नक्कीच त्याचा जे काही प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्यावर पडत असतो। त्याच्यामुळे छोटंसं का होईना, म्हणजे अगदी नाकातलं वगैरे छोटं छोटं जर तुम्हाला काही आणायचं असेल तुम्ही नक्की आवर्जून त्या दिवशी खरेदी करा। तर सोनं खरेदी करा, त्याचबरोबर गाडी लोक बरेच जण गाड्याची खरेदी करतात, प्रॉपर्टीची डील करतात, नाहीतर शुभ काम काही सुरू करायचं असेल त्या दिवशी आपण करू शकतो। तर हे तर आपल्याला ते उद्या करायचंच आहे, पण शुभ मुहूर्त दिवसभर आहे असं नाहीये, कारण त्याच्यामध्ये काही राहू काळ पण आहे। राहू काळामध्ये काही कामं करायची नसतात। तो राहू काळ कधी आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दिवसभर शुभ मुहूर्त आहे, पण त्याच्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजल्यापर्यंत राहू काळ आहे। त्याच्यामुळे ह्या राहू काळामध्ये तुम्हाला काम कोणतंही करायचं नाहीये। थोडं ते 1-1.5 तास आहे तो थोडासा वेट करायचा, संपवायचा आणि नंतर मग दिवसभर तुम्ही नंतर खरेदी करू शकता किंवा त्याच्या अगोदर पण खरेदी करू शकता, पण त्या राहू काळामध्ये तुम्हाला कोणतीही खरेदी वगैरे करायची नाहीये। मग ती कोणती का असं कोणतीच खरेदी करायची नाही। तर असा हा राहू काळ आहे आणि त्या राहू काळामध्ये कारण पूर्ण आपण कसं होतं की बऱ्याच जणांना काय होतं की आज आपण म्हणतो की चांगला पूर्ण दिवस आहे, मग आपण पूर्ण दिवसभर आपण म्हणजे आपले जे काही जसे काम आहे तसे आवरून आपण खरेदी करायला जातो। आपण तसं करू नका। जो काही हे दुपारचा जो काही राहू काळ आहे त्या राहू काळामध्ये तुम्ही ही खरेदी कोणतीही करायची नाहीये। तुम्ही अगोदर करा किंवा नंतर करा, दिवसभरातून कधीही करा, पण ही दुपारची जे काही 1.5 तास आहेत ते थोड्या वेळ थांबून नंतर खरेदी करा, कारण शुभ मुहूर्त आहे। आणि कारण बाय चान्स जर तुम्ही त्या काळात खरेदी केली तर मग काय होतं की त्याचा उलटा इफेक्ट जर आपल्यावर पडला तर आपण काय म्हणतो की मी अक्षय तृतीयेला खरेदी केलं तर चांगल्या मुहूर्तावर खरेदी केलं तर मग असं का झालं, तर असं काही होऊ नये त्याच्यामुळे थोडासा वेळ पाळायचा आणि नंतर मग खरेदी करायची। तर बघा त्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची, माता लक्ष्मीची सेवा करायची, जेणेकरून अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल। जे काही अक्षय लक्ष्मी आहे ती आपल्या सोबत कायमस्वरूपी राहील, घरातून कधीही लक्ष्मी काढता पाय घेणार नाही। त्याच्यामुळे माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची, कारण हा दिवस जो आहे माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे। त्याच्यामुळे आपण जे काही शुभ कार्य आहे, जे काही शुभ सेवा आहेत त्या आपण त्या दिवशी करायच्या आहेत। तर त्याच्या आपल्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित कशी होईल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल कशी राहील, त्याची अखंड कृपा आपल्या घरावर कशी होईल, अशा बऱ्याचशा सेवा उपाय आपल्या चॅनलवर त्याची पूर्ण अशा माहिती आहेत। त्याच्यामुळे ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि बघा सगळ्या सेवा होतील असं नाही, कारण आपल्याला बरेचसे कामं सुद्धा असतात। जितक्या होईल तितक्या सेवा करायचा मात्र प्रयत्न करायचा। जसं की श्रीयंतराव कुंकुमार्चन झालं, कारण ही माता लक्ष्मीची सगळ्यात आवडीची सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही नक्की करा। सत्यनारायणची सेवा, भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे, ती सुद्धा तुम्ही करा। त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा। रात्री 12 वाजता जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता आलं तर आवर्जून 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा। त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णूंची सेवा ही
त्याचं सुद्धा पठण तुम्ही करू शकता. कारण आता पारायणाच्या वेळेस बऱ्याच जणांनी विष्णू सहस्त्रनाम वाचलेलं आहे, तर बऱ्याच जणांना काय झालं की असं पाठ झाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळं सेवा ह्या आपण नेहमी करत असतो, त्याच्यामुळे त्या सेवेला जास्त वेळ पण लागत नाही. जर नवीन असताल तर थोडासा वेळ लागतो, पण जे काही नेहमी करत राहतात त्यांना जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे जितक्या होतील तितक्या सेवा करायचा प्रयत्न करायचा उद्या, कारण उद्याचा दिवस अत्यंत शुभ मानलेला आहे आणि त्या सेवेचं लाखो पटीनं तुम्हाला फळ मिळेल, अधिक त्या सेवेचा लाभ तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला सेवा करायची आहे, खरेदी पण करायची आहे, पण जो काही वेळ आहे, जो काही मुहूर्त आहे तो पाळून आपल्याला खरेदी करायची आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हे जे काही राहू काळाचा जो काही वेळ आहे तो आवर्जून तुम्ही पाळा. नंतर त्याची तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर नंतर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.